या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत। आज खरं तर खडकवासलामध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहतोय इकडली लोक तिकडे सांगतात तिकडे वातावरण लय चांगलं आहे, बारामतीकर भलते हुशार आहे, बारामतीकर एवढे सोपे नाही, तिकडेही चांगलं वातावरण आहे, तुम्ही चिंता करू नका। भोर मावळ मुळशी वेल्लाती 40 खोरी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे। आता पवार साहेब कुणाला भेटतायत? थोपटे साहेबांना भेटतायत की आयुष्यभर ज्याचं वैर पत्करलं आता त्यांना जाऊन भेटतात, म्हणतात साहेब तुमच्यासारखा माणूस नाही, आता तुमच्या पोराच्या पाठीमागे उभा राहतो। बघा किती प्रेम आहे। आता येत आहेत कुठे? संजय काकांकडे येतात, संजय आपल्या सरांकडे येत आहेत। सरांचं आपण पाहिलंय की त्यांचे वडील आमदार होते, काका आमदार होते। काकांना काय बोलायचे की ही जगताप सगळी पुरंदरचं वेगळं राजकारण करतील, जगताप दादागिरी करतात। आता त्यांना सांगतायत की तुमच्यासारखा माणूस नाही, निवडणूक। त्याच्यानंतर कांचन कुलकडे जातात, त्यांना सांगतायत सुप्रियाताई त्या दिवशी फार चांगल्या बोलल्या, म्हणले की काय कांचनताईंसारखी बाईच मी पाहिली नाही। केवढं भाग्य आहे वासुदेव नाना तुमच्या तालुक्याचं, केवढं भाग्य आहे। खरं तर सुरुवातीच्याच काळामध्ये सुभाष अण्णांना उमेदवारी दिली नाही, सुभाष अण्णा घोडा घेऊन निवडून आले होते पवार साहेबांच्या विरोधामध्ये। आता काय प्रेम उफाळून आले पहा। आणि या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये अजित दादांना जर सगळ्यात जास्त बदनाम कुणी केलं असेल तर त्यांचं नाव शरद पवार साहेब आहेत, शरद पवार साहेब। तुम्ही साही तालुक्यामध्ये पहा, अत्यंत चांगलं वातावरण आहे। आता रोज फोन करतायत, सुनीलराव पोटे इथे बसलेत, त्यांचे वडील गेले, त्यांना पितृशोक झाला, साहेब आले, सुप्रियाताई आल्या, सगळे आले। काल परवा आपल्या नानांचे होळकर नानांचे वडील वारले बा, गरीब माणूस 15-20 वर्ष धनगर समाजाचा माणूस तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करतोय। कोण गेलो तिथे भेटायला? गेलं कोणी? अरे गरज सर्व वैद्य मरो असे आले किती, गेले किती, आम्ही जगलो पाहिजे। पण एक लक्षात ठेवा, अहिल्यादेवी होळकरांनी जो इतिहास घडवलेला आहे, अहिल्यादेवी होळकरांनी जो त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा इतिहास आपण सर्वांना ज्ञात आहे, तो इतिहास आपण आजमावला पाहिजे। आज सगळी धनगर समाजाची मातब्बर मंडळी इथं आहे, बाळासाहेब आपण आहेत, नाना आहेत, सगळी मंडळी आज तुम्ही इथं आहे, आज समाधान वाटतंय। आज रंजन काका दिसत आहेत, आमचे काकडे कुटुंब दिसतंय, काकड्यांचं जरा बरं आहे, आज जरा बरं वाटलं, जरा काकडे आले म्हणजे जरा बरं वाटतं, म्हणजे वाकडं होत नाही काय, बाकी नाही, मग काकडे आहे आणि काकड्याची खायला जरा मजा येते आणि हुशार मंडळी आहेत, सगळे काकडे आहेत। असे अनेक मंडळी या ठिकाणी मी पाहतोय। पाटसकर वकिली ते येथील कधी वाटलं होतं का? त्यांचं आर्ग्युमेंट, इव्हिडन्स आणि आर्ग्युमेंट, पण आले तिथं आज बरं वाटलं, जरा पाटसकर हजर आहेत। असे अनेक मातब्बर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि उद्याचा विजय हा सुनेत्रा ताईचा होणारच आहे। आज तुम्ही सांगता हा प्रवीण माने इथं आलाय, पण त्या बाजूला सगळे येत आता, त्यांना काहीच नाही। आप्पासाहेबांची आई वारली, आप्पासाहेब जगदाळे वडील वारले, त्यावेळेस आम्ही सगळे गेलो, आई वारली सगळे गेलो, तोपर्यंत त्यांना कुणी विचारलं नाही। ज्या दिवशी माने इकडे आले, काय प्रेम, आप्पासाहेबाच्या घरी गेले, फारच दुःख झालं, फार अमकं झालं, आता सगळं करतील। पद्मसिंह पाटलांना काल दादा भेटायला गेले, काय समाधान वाटलं। बघा प्रत्येकावर वेळ येते, वेळेवेळेचा प्रश्न आहे, पण मित्रांनो आज दादांची वेळ आहे। सगळ्यांनी एकत्रित येऊन, सगळ्या महिला भगिनी आज इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, महिलेचा अपमान केला जात आहे, बाहेरची म्हणून खुणवली जात आहे। सगळ्यांना शपथ आहे हनुमानाची, आता जे होईल ते होईल, शेंडी तुडून येतं पारंबी तुटो, सगळेजण बाहेर पडा आणि वेळ येऊ द्या सांगून टाका। आपल्या घरातले वडीलधारी माणसं त्यांना सांगतात की साहेबां की साहेबांचं काम करा, साहेबांचं काम करा। अरे कशाला साहेबांचं काम करा? बसवा साहेबांना खुर्चीवर, सांगा तिथून की अजित दादा असं करा, तसं करा, अमकं करा, आज तुमच्या हातामध्ये आहे। अजूनही वेळ गेलेला नाही। या ठिकाणी मी कन्हेरी मठामध्ये आपण सगळे हनुमान रायाला विनंती करणार आहे, प्रार्थना करणार आहे की साहेबांना अजूनही चांगली सुदबुद्धी देऊ द्या आणि सुप्रियाताईंचा पद मागे घेऊ द्या। आणि सगळे मंडळी आज गुन्ह्या गोविंदाने आपण आलात, पुन्हा एकदा सर्वांचं दिलीपराव असं वाकून बसू नका। आता दिलीपराव आहे ना जोरात, सुप्यावरती अडचण नाही आली पाहिजे, मग काय अडचण नाही, भाजप एकदा ठरलं की ठरलं। मनसे पाटसकर आहेत,
तिकडे जनता दलाचे बाबा आहेत, बाबा फार हुशार ना. दादा 25 वर्ष कुणाला कळले नाही, त्यांना काय कळायचे? काय दादाला म्हणायचे म्हातारा बैल. लक्षात ठेवा मित्रांनो, दादा जगले तर राज्य जगणार आहे, तुम्ही चिंता करू नका. अरे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस आज भक्कमपणे उभा आहे. अरे वामनराव माडकांची शिवसेना ज्या प्रबोधन ठाकरेंनी उभी केली, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली, त्यांच्या विचारांचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब आज ही त्रिकूट या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करत आहे. अरे कुणाची माय नाही व्याली त्यांच्या विरोधात जायची, यांनी याची त्याची घरं फोडून माणसं तयार करायला चालले.